हे सर्व पसारा बघून तुम्ही विचारात पडले असेल, एवढे सगळे गुलाबजामुन हे सगळं काय आहे? तर सांगते. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, की आम्ही सगळे एका स्पेशल डेची तयारी करतोय. म्हणजेच माझी 9व्या महिन्यातली सांजी. हे त्यासाठी सर्व काही चालू आहे. तर आधी आता माझी पूजा वगैरे बघून घ्या. ही होती माझी आजची दत्तपूजा. पूजा वगैरे करून घेतली आणि इथे मी गुलाबजामुनचं भिजवायला घेतलं होतं. तर आम्ही 2 किलोचे गुलाबजामुन केले होते आणि घरीच बनवले होते. तर पॉकेटातलं सगळं पीठ मी एका बाजूला घेतलं होतं आणि आई इकडे एक उंडा पूर्ण चुरायला घेतला होता 1 किलोच्या पिठाचा. त्या उंड्यातलं पिठामध्ये खूप सारे गोळे होते म्हणून ते आधी हाताने मी पूर्ण बारीक करून घेतले आणि त्यामध्ये दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून टाकलं आणि जेवढं होईल तेवढं आसट भिजवायचं, छान फेटायचं ते. नंतर ते आपोआप चुरता चुरता घट्ट येईल आणि जेवढा होईल ना तेवढा पूर्ण दिवसाचा जोर लावून शरीरातला भिजवायचं, म्हणजे छान येतात. तर एवढे सगळं गुलाबजामुन करायचे म्हटले, गोळे करायला खूप वेळ लागतो. म्हणून मी सोपी आयडिया केली, की जसे आपण पापडाच्या लाट्या करतो ना आपण, मी तशी टेक्निक घेतली आणि ते सगळेजण त्याला आकार देत होत्या. 1 किलोचे माझे पूर्ण गुलाबजामुन झाले होते म्हणून मी इकडे तळायला घेतले होते आणि तळताना ते एकदम मंद आचेवरती तळले ना की इतके छान होतात. पाक तर आम्ही बनवला, पण एवढाच पाक आम्हाला परत बनवावा लागला कारण गुलाबजामुन भरपूर झाले होते आणि खूप फुगले होते. पाकात टाकल्यानंतर तर त्याने पूर्ण पाक उडला. इकडे याची मोठीची तयारी चालू होती. त्यांनी ऑलरेडी मोड भिजवू टाकली होती. आता तिला मोड येण्यासाठी बांधून ठेवायची त्यांची तयारी चालू होती. तर एवढी सगळी मोड आम्ही भिजवली तर होती, पण आम्हाला प्रश्न पडला होता की ती कशी होईल. पाहुणे आले म्हणून काय बसून ठेवायचं का? तर मी इकडे माझ्याकडे आलेल्या पाहुण्यांना काम सांगितले. गुलाबजामुनला छोटे छोटे छिद्र करायचे म्हणजे त्याच्यामध्ये पाक लवकर ऑब्झर्व होतो. असे काय होते माझे गुलाबजामुन.